नमस्कार, आपल्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल समथिंग न्यू विथ राजश्रीमध्ये। मंडळी, आज आपण या व्हिडिओमध्ये राजमाता जिजाऊ यांच्याविषयी अतिशय जबरदस्त अंगावर शहारे आणणारं एक सुंदर भाषण घेऊन आलो आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। स्वराज्याचा जिने घडविला विधाता, स्वराज्याचा जिने घडविला विधाता, धन्य ते स्वराज्य, धन्य जिजामाता, धन्य ते स्वराज्य, धन्य जिजामाता। स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ आऊसाहेबांना माझा मानाचा मुजरा। आदरणीय व्यासपीठ, उपस्थित मान्यवर आणि येथे जमलेल्या माझ्या बंधू भगिनींनो, मी राजश्री मुंडे। आज मी येथे अशा एका महान माऊलीबद्दल बोलत आहे, जिने फक्त एका मुलाला जन्म दिला नाही, तर या मातीला तिचं स्वातंत्र्य मिळवून दिलं। मंडळी, जरा तो 400 वर्षापूर्वींचा काळ आठवून पहा। सगळीकडे हाहाकार माजला होता। परकीयांच्या टापाखाली रयत चिरडली जात होती, आया बहिणींची अब्रू लुटली जात होती आणि आपली मंदिरं उद्ध्वस्त केली जात होती। अशा भयान अंधारात जिजाऊ नावाच्या एका तेजस्वी सूर्याचा उदय झाला। 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील शिंदखेड राजाच्या भूमीत लखुजीराव जाधव आणि म्हाळसाबाई यांच्या पोटी या रणरागिणीचा जन्म झाला। वडिलांच्या छायेत राजवैभवात वाढत असताना जिजाऊनी केवळ सुख पाहिली नाहीत, तर रयतेचं दुःखही अनुभवलं। याच अवस्थेतून त्यांच्या मनात एक ठिणगी पडली, जिने पुढे स्वराज्याचा वणवा पेटवला। शहाजी राजांशी विवाह झाल्यानंतर जिजाऊनी एक विदारक सत्य पाहिलं। जाधव आणि भोसले या दोन्ही घराण्यांचा पराक्रम परकीयांच्या गुलामीत गहाण पडला होता। आपलाच माणूस आपल्याच माणसाच्या रक्ताला तहानलेला होता। हे पाहून जिजाऊंनी आपल्या मनाशी एक संकल्प केला की माझा पुत्र कुणाचीही चाकरी करणार नाही, तर तो स्वतःचं स्वतंत्र स्वराज्य उभं करेल। आणि याच निश्चयातून स्वराज्याचा विधाता घडला। मंडळी, लोक म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं, पण मला वाटतं जिजाऊंनी आधी ते स्वराज्य आपल्या मनात निर्माण केलं आणि मग शिवबांच्या हातून ते या मातीत उतरवलं। कारण जेव्हा पुण्याच्या जमिनीवर गाढवाचा नांगर फिरून ती जमीन शापित केली गेली, तेव्हा याच माऊलीने हातात सोन्याचा नांगर धरून ती जमीन कसली आणि पुण्याचा कायापालट केला। त्यांनी शिवबांना केवळ युद्धकला शिकवली नाही, तर रयतेचा राजा कसा असावा याचे संस्कार दिले। ज्या वयात मुलं खेळण्यांशी खेळतात, त्या वयात जिजाऊंनी शिवबांच्या हाती तलवार दिली आणि सांगितलं, शिवबा, परकीयांची चाकरी करण्यासाठी तुमचा जन्म झालेला नाही, तर या रयतेला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी तुमचा जन्म झाला आहे। हा संस्कार देणारी ही माता जगातील पहिली आदर्श शिक्षिका ठरली। मंडळी, जरा कल्पना करा त्या क्षणाची, जेव्हा अफजल खान स्वराज्यावर चालून येत होता। कोणत्याही आईला आपल्या मुलाच्या जीवाची भीती वाटली असती, पण जिजाऊंनी शिवरायांना मिठी मारली आणि मोठ्या धाडसाने म्हणाल्या, जा शिवबा, त्या राक्षसाचा कोथळा बाहेर काढून या, विजय तुमचाच होईल। स्वतःच्या पोटच्या गोळ्याला मृत्यूच्या जबड्यात धाडण्यासाठी जे काळीज लागतं, ते फक्त आणि फक्त जिजाऊंकडेच होतं। आज जिजाऊंचे व्यक्तिमत्व आपल्यासाठी केवळ इतिहास नाही, तर ती एक धगधगती प्रेरणा आहे। संकट कितीही मोठी असोत, जर स्त्री शक्ती खंबीर असेल तर ती अख्खं जग बदलू शकते, हे जिजाऊंनी सिद्ध केलं। आजच्या प्रत्येक मातेने आणि कन्येने जिजाऊंचा हा स्वाभिमान काळजात जतन करणं हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल। शेवटी एवढंच म्हणेन, थोर तुमचे कार्य जिजाऊ, उपकार कधी न फिटणार, थोर तुमचे कार्य जिजाऊ, उपकार कधी न फिटणार, चंद्र सूर्य असेपर्यंत नाव तुमचे न मिटणार, चंद्र सूर्य असेपर्यंत नाव तुमचे न मिटणार। जय जिजाऊ, जय शिवराय। स्वराज्य जननी राजमाता जिजाऊला माझा मानाचा मुजरा। धन्यवाद। थँक्यू। मंडळी, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय जिजाऊ नक्की लिहा। आणि हो, यासारखेच असे अप्रतिम भाषणं पाहण्यासाठी आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टला एकदा नक्की भेट द्या। तिथे तुम्हाला प्रत्येक विषयावर एकापेक्षा एक सुंदर भाषणं भेटतील।